नमस्कार, राम 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 राम, नमस्कार. रसिको, गंमत कशी असते, रीतिरिवाजाप्रमाणे आमची अँकर आम्हाला इथे बोलवते आणि मग आम्ही आमची कला सादर करतो. पण आज आमची अँकर प्राजक्ता माळी हिच्या आशीर्वादामुळे आज थोडंसं इथे उलटं झालेलं आहे. काय झाले मंडळी, तिच्या व्यस्त वेळापत्रकामुळे या आठवड्यात या अंगणात प्राजक्ताचा सडा पडणारच नाही. पण इथलं वातावरण अधिक स्नेहमय करण्यासाठी आपल्या बरोबर आहे खास गेस्ट अँकर. तर मंडळी, होळीनंतर अनोखे रंग भरण्यासाठी आपल्या सोबत येत आहे स्नेहा चव्हाण. आता बसूया, आता बसूया अन मग हसूया. रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे, ओ रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे, ओ रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे, ओ रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे. होली है. नमस्कार नमस्कार नमस्कार. चिंता आणि कटकटींची होळी करून विनोदाचे सप्तरंग उधळण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. को पावर्ड बाय गानिया मास्क आणि पुन्हा गाडगीळ आणि सन्स. समीर दादा, विशाखाताई, थँक्यू सो मच माझी इथे ओळख करून देण्याबद्दल. अगं थँक्स काय त्यात. बरं, तुला पुढचं माहिती आहे का सगळं? हो माहितीये. झाला सुरू, गुरु सुरू झाला. एक मिनिट जरा, एक्सक्यूज मी, माहिती आहे ना तुला सगळं? माहिती हो आहे? हो माहितीये माहितीये माहितीये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या दर्दी हास्य रसिकांचं. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसादो. आणि त्यांच्या सोबत आहेत स्मार्ट, डॅशिंग आणि सुपर कूल सिद्धार्थ जाधव. आपल्या ह्या आठवड्याच्या हास्य जत्रेत सहभागी होण्यासाठी आले आहेत एका बहुचर्चित मराठी चित्रपटाची टीम. अश्लील उद्योग मित्रमंडळ या सिनेमाची अख्खी टीम इथे आली आहे, त्यामुळे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या टीम मधले अश्लील अभिनेते अभय महाजन इथे काय तुला अश्लील फेम अभय महाजन म्हणायचंय का? हा, तेच म्हणायचं होतं जरा. समीर दादा, मी काय म्हणते, आपल्याला त्यांच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत नंतर, बरोबर? त्यामुळे आता आपण स्किटची सुरुवात करूया. ओके, ग्रेट. त्यामुळे तुम्ही दोघे प्लीज स्थानपन्न व्हा. अरे घालवलं हिने आपल्याला, हे आधीच करायला हवं होतं. हो नाही, आपण उगीच मदत करायला जातो ना, सगळा प्रॉब्लेम. आणि आता येत आहे एक आंतरराष्ट्रीय व्यक्ती, जगातील खूप मोठा नेता, आणि ह्यांची भेट आपल्याला घडवत आहेत हास्य जत्रेचे 3 महारथी प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव आणि समीर चौगुले. काय बने, अजून तू नीट आवरलं नाही. हे ब्रश ठेवायची जागा आहे का इथं? सगळं पटापट आवरायचं सोडून सगळा आळपणा चाललाय तुमचा. नीट पटापट हात चालव, चल. हा, ते कधी भाऊ येणार आहेत काय माहिती. नीट लावून ठेव सगळं. नॅपकिन ठेवायची जागा आहे का इथं? भाऊ आले. अरे अरे हो, हे हा ताई, नमस्ते. नमस्कार. अरे लेडीज हार्दिक पांड्या. आमच्या गावामध्ये ही हेअरस्टाईल मी पहिल्यांदा म्हणजे निर्माण केली, त्याच्यामुळे जरासं वेगळे पण देण्याचा प्रयत्न करते आमचं नाजुका ब्युटी पार्लर. बाकी आऊ तुम्ही एकटेच आले? हा, आमची इंटरनॅशनल गेस्ट कुठे त्यांना बोला. आहेत ते पण सगळी बाकी तयारी झाली आहे ना? नंतर गोंधळ नको. काही गोंधळ नाही बघा, म्हणजे तोरण बिरण लावून झाली, इथं रिबिन लावून झाली आमची, आणि असं सगळं सामान लावून झालंय. हे असं इथं टँडी बिंडी लावलं इथं. अरे वा वा वा, टँडी एकदम जोरदार आहे. टँडी लवली लवली, छान आहे ना. हे पण नाजुकाच्या पुढे कसं वाचायचं हा प्रॉब्लेम आहे थोडासा. नाजुका कसं नाजुका असं पटकन होतं. हे
बुट्टियो प्रालार बुट्टियो प्रालार एकदम वेगळं आहे हे एवढं कळलं असं तर मग सॉरी बॅनर वाल्यानी सगळी माती खाल्ली तुला नीट सांगता येत नाही का बने त्याला सॉरी त्या बॅनर वाल्याला अक्कलच नाही त्यानं नको तिथं चड्डी लावली नको तिथं टोपी घातली चड्डी आणि टोपी म्हणजे ही काय इथं टोपी लावली आणि इथं चड्डी घातली रफार आणि उकारला तुम्ही जर चड्डी आणि टोपी म्हणत असाल तर उत्तम आहे त्या मानाने बॅनर खरंच चांगलं आहे हे बेचलिंग वगैरे तर कमाल आहे लिंचिंग आहे हे वॉक्सिंग आहे फेशियल आहे आणि शेवटचं लग्नाची मेहंदी लग्नाची मेहंदी म्हणजे एकदमच हे आहे उत्तम आहे आवडलंय खरंच चांगलं आहे मला आवडलं ना मला आवडलं झालं तुम्ही या ना इथे गेस्ट कधी येणार त्यांना बोला ना आता बाहेर उभे आहेत बाहेर उभे आहेत ते बोलवा पण मग बोलवता नंतर मला गोंधळ नको नाही एकदा बोलवल्यावर मग प्रॉब्लेम नको नाही काय प्रॉब्लेम नाही चला येतो मी अरे ये समीर नीटे काय करतो येस तर येत आहेत इंटरनॅशनल रोनाल्ड ब्रम्प जोरदार टाळ्या वाजवूया रोनाल्ड ब्रम्प सर प्लीज नमस्ते सर इथे सर इथे कापायचं सर अहो ते व्हॉट अन ॲटिट्यूड वा 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 सर वा येस हे घ्या सर नमस्ते हा ए ऐक ना एक मिनिट जा पटकन चहा पाण्याचं काहीतरी बघ चहा बिस्किट आण हा गणले सगळे काहीतरी मराठीत बोलले गणले सगळे असं काहीतरी गणले असं ऐकलं तुम्ही वेगळं बोलले त्यांचे उच्चार थोडेसे वेगळे आहेत म्हणजे ते हे बोलले गणले सगळे तू का मी विचार करतो ते हे म्हणाले ग्लॅड टू सी यू म्हणाले ते ग्लॅड टू सी यू म्हणताना ग्लॅड टू सी गणले सगळे असं आलेलं आहे गणले सगळे असं आलेलं आहे हळू रे wow what a fantastic atmosphere now this evening is fantastic hello everyone my name is petrol pump पेट्रोल पंप आहेस तू पेट्रोल पंप आहे पेट्रोल कुठून काढू तुझं रोनाल्ड ब्रम्प रोनाल्ड ब्रम्प रोनाल्ड ब्रम्प बर चांगलंय मीट द ओनर दिस इज नम्रता संभीराव तसं नाही येते मी नम्रता संभेरावे यांचा जरा काय ना उच्चारांचा थोडासा प्रॉब्लेम आहे हा यांचा थोडा उच्चारांचाच प्रॉब्लेम हरकत नाही ना यू कॉलिंग हे नमा बोला ना नमा नाही बोलले आता हे नमा आहे त्यांचं तिकडेच आहे ना ते त्यामुळे नमा आहे काही उच्चारांचा त्यांना प्रॉब्लेम आहे म्हणजे विराट कोहली सचिन तेंडुलकर ह्यांचा प्रॉब्लेम बाकी काही प्रॉब्लेम नाही बाकी व्यवस्थित हा येस काहीच प्रॉब्लेम येस वा खरंच भाऊ म्हणजे तुमचे लय उपकार आहेत बरं का आमच्या छोट्याशा गावामध्ये तुम्ही म्हणजे ह्यांना इंटरनॅशनल गेस्टला बोलवलं अरे नाही म्हणजे 50,000 रुपये घेतले पण भारी काम केलं 50,000 मराठीत बोलले हे काहीतरी हा ते कानावर जे शब्द पडतात ना ते लगेच ते पाठ होतात त्यांचे आणि मग ते म्हणतात मोठा माणूस आहे ना तो हा काय 50,000 जस्ट अरे मला 800 रुपये दिलेस तू कॉमेडीच्या धंद्यावर बसल्यावर 1,000 रुपये कमवतो दिवसाला मी अरे हो माहितीये तुला पोल्ट्रीत काम करतोस तू तुला इथे आणला नाही एवढा मोठा माणूस केला ना तुला तू थांब जरा तुला देणार मी 15,000 रुपये देणार मला 25 पाहिजे किती 25,000 पाहिजे अजून 5 दिले ना ओरिजिनल येतील इकडे मला 25 पाहिजे नाही 25 पाहिजे 23,500 25 पाहिजे मला आधीच सांगतो 24,100 फायनल 25 भाऊ ऐका ना बोला तुम्ही म्हणजे चांगलं आहे कोपऱ्यात जाऊन बोलत पण ते मला अख्खं मराठी ऐकू येत आहे 25 काय करतात मगापासून
नाही ते आम्ही ते अंक मोजत होतो ना. मराठी लय भारी बोली. हा तेच ते मी आल्यानंतर अंक त्यांना शिकवले. इथे यायचं म्हटलं अभ्यास करायला पाहिजे ना. आधी 24 येतो तर ह्यानी आधी 25 पाठ केला. म्हटलं हे असं नाही बाबा, आधी 24 करायला पाहिजे. पट्टय तिला. असं झालं आमचं ते. सुरू करूया. तर मी आधी ओळख करून देते बरं का. हा 1 मिनिट. हा हे बघा, हे आमचे पंढरीनाथ कांबळे. ओ पंढरीनाथ कांबळे. हॅलो. हे अरुण कदम. अरुण कदम महाबळेश्वर. आणि हे जे खाली बघतायत तिथं आपले जे माझे पार्टनर आहेत हे जे आहेत हे जे सतत मोबाईल मध्ये व्यस्त असतात, कसं लय पार्ट्यांचे कॉल त्यांना उचलायचे असतात ना, त्याच्यामुळे हे जे माझे पार्टनर आहेत ते प्रसाद ओकू माझं का असं होते पण मलाही कळत नाही. हे प्रत्येक शब्दाच्या शेवटी असं नुनू का बरं लावी त्यात. हे ते ते ज्ञानेश्वरी शिकवली मी त्यांना. म्हणजे ऋणुझुणू रे भ्रमरा. त्याच्यात ते झालेलं आहे. पण हे मोठे ना प्रचंड मोठा माणूस आहे आणि हा हुशार माणूस सुद्धा आहे. म्हणजे आता इथून ते गेले ना तिकडे 4-5 महिन्याने आले ना तरी सुद्धा इथली लोकल भाषा त्यांना अवगत असते. विसरत नाहीत ते. म्हणजे आता तुम्ही चेन्नईला गेलात लगेच तामिळ सुद्धा त्यांना येते. आता मुंबईत येतात मराठी बोलतात. नाही म्हणजे खरंच तुम्ही इकडे आले बुवा आधी तर आम्हाला खरंच आमच्या सगळ्यांना लय आनंद वाटतोय. म्हणजे खरंच थँक्यू सो मच. नो मेन्शन. पहले तो कभी रोनाल्ड ब्रमच्या रिंगटोनच्या अल्ताफ राजाचं कस काय म्हणजे. बापरे म्हणजे काय अल्ताफ राजा किती लोकप्रिय आहे. फॅन अल्ताफ राजा फॅन. आता उचलतो. हॅलो या नहीं भाई खाली 8 मुर्गी भेजा तूने. अरे 12 का 8 मुर्गी आया, कलेजी नहीं आया, पोटा नहीं आया. अरे रुक यार, धंधे की बात चल रही था. अरे मुंडी कुछ नहीं आया यार. अरे 12 मुर्गी का ऑर्डर दिया. वो कोरोना उतर है, इधर कुछ नहीं है मुर्गी का. तू 8 मुर्गी पहले भेज इधर. 8 हे जवळ हिंदी बोली त्यात. भाऊ कसं सांभाळू इतकी वाक्य आता मी. एक वाक्य असतं तर सांभाळ. हे कसं करू रे. तुझं तू बघ आता. नको काय 24,000 नाही जमणार रे. 24 नाही जमणार. 22,000 नाही. खूप मेहनत आहे. करून दुखतं इकडे. इथे दात लागतायत. ऐक ना 15 16 15,000 फायनल. त्याच्या खाली नाही. ओके. मी काय म्हणते मला ह्यांच्याकडनं काही मार्गदर्शन पर भाषण ऐकायचंय. भ्रम पैस ना. आई ग कसं करशील. आई ग म्हणले. तेच ते बारीक शब्द आहेत ना ते त्यांना मी शिकवून ठेवलेले बाबा. तुम्ही काय झालेलं आहे. हे घ्या 1 मिनिट. हे घ्या तुम्ही घ्या. नाही बारीक शब्द त्यांना मी शिकवून ठेवलेले आहे. म्हणजे तुम्ही इतकं चांगलं केलंय. म्हणजे आमच्या छोट्या गावामध्ये एवढा इंटरनॅशनल गेस्ट येतो. म्हणजे इतकी चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे इकडे येऊन हे जे तुम्ही जे आपले आज गेस्ट ब्रम बोलवले, एवढे मोठे नेते बोलवले आणि ते इथं आमच्या छोट्या गावामध्ये येऊन चहा बिस्किट असं रेमटवून अहो हे लगदा करून खाते बिस्किट. जरा अहो हे ब्रम आहेत ना सर. ह्यांना सर सर ओ बुडालं ते. कोण आहात तुम्ही सर. रोनाल्ड ब्रम पाहत ना सर. हे काय खाताय सर. त्याने काय माहितीये का सामान्य माणसांमध्ये जाऊन त्यांच्यासारखं जगणं खूप आवडतं त्यांना. त्यांनी नेटवरून बघितलं की बाबा सामान्य माणसं इथे कशी जगतात तर बाबा बिस्किटाचा लगदा करून खातात. मग तेच ते करतात. लई भारी बर का. अरे खिशात
असू द्या नाही, नको. इंटरनॅशनल आहेत ना ते, त्यांना इंडियाच्या बिस्किटांची चव लागायला पाहिजे का? नको? बरोबर. चांगले ठेवून द्या, काय हरकत नाही. आमचं मन लय मोठं आहे, ठेवा तुम्ही. झाला असेल प्रश्न तर आम्ही निघूया. चला झालेला आहे. आमचे 50,000 द्या. नाही, एक मिनिट साहेब. नाही, 50,000 तुम्हाला मिळतीलच, पण त्याच्या आधी हे घे, शूट कर माझ्या मोबाईल मध्ये. मला ह्यांचं फेशियल करायचंय. नाही फेशियल नाही, फेशियल नाही. शपथ नाही, तुला. कसं फेशियल नाही आहे, करायचं. एवढे मोठे इंटरनॅशनल गेस्ट आम्हाला लाभले, आमची प्रसिद्धी व्हायला नको. नाही, व्हायला पाहिजे. बसा ना. फेशियल नाही. हा, तुझ्या- मला आमचं फेशियल करायचं, पण शूट कर बरं का. नको रे. हे दे इकडं. हा, थँक्यू. नको रे. ऐक, ते मसाज बिसाज करून हा, म्हणजे थोडीशी मला हातभार लागेल बरं का. किती वेळ निघ रे. आधी कसं चेहरा थोडासा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला ना की आलो एक मिनिट भाऊ काय होतंय? आता तुमचं असं फेशुलुलुलू करते ना, ह्याच्या वाढलेले होटेत ना, हेच कापून काढते. थांबा. इकडे बसा इकडे. क्या बात आहे. मला तरी खूप मजा आली. बघूया आपल्या हास्य रसिकांचं काय म्हणणं आहे. प्रसाद दा. फॅन्टॅस्टिक, धमाल होती कॉन्सेप्ट आणि तुम्ही सगळ्यांनी मजा आणली. पण सगळ्यात आपण आधी आपलं मेकअप डिपार्टमेंटचं पण कौतुक करायला हवं. फार सुंदर मेकअप केला होता तुझा. एकच क्षण असं चक्रावेल झालं तुझी एंट्री झाली तेव्हा. आणि नमाजा पण गेटअप फार मस्त केला आहे त्याने. आणि समय तर काय कुठल्याही गेटअपमध्ये असा पाण्यासारखा मर्ज होतो. त्यामुळे प्युअर सिच्युएशनल कॉमेडी होती. आणि सिच्युएशनल कॉमेडी ज्या पद्धतीने जायला हवी त्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी ती कॅरी केलीत. मजा आली मला खूप. सिद्धार्थ. देवानंद स्टाईलचा तुमचा हा पेट्रोल पंप मला खूप आवडला. ते काय होतं नक्की एक असं करून ना मला कळेत ना, पण एकंदर खूप खूप धमाल होती, खूप कमाल होती. तुम्ही खूप भयंकर आहात सगळे चांगल्या अर्थाने, की म्हणजे तुम्ही कधी कोणाला म्हणजे ते डायनासोर असतात ना की हा आपला फटक करून घेऊन जातो, तसे तुम्ही विनोदातले डायनासोर आहात, जो कुठलाही पंच सोडत नाही, सगळे पंच खाता यार तुम्ही. यार क्या बात आहे, सुपर यार, धमाल. आपण अश्लील उद्योग मित्रमंडळ या चित्रपटाचा दिग्दर्शक आलोक राजवाडे यांना विचारूया या परफॉर्मन्सबद्दल. ही सिच्युएशनच खूपच खतरनाक सिच्युएशन होती आणि त्यामुळे आम्ही सगळेच खूप हसत होतो, खूप मजा आली. खरे जे आपले रोनाल्ड रम्प आहेत त्यांच्यापेक्षा मला आपले हे पेट्रोल पंप अधिक आवडले. आणि या नाजुका ब्युटी पार्लरमध्ये मला फेशियल करायची इच्छा झाली, त्यामुळे मला परफॉर्मन्स खूप आवडला. खूप खूप आभार इतकं हसवल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही कृपया स्थानापन्न व्हा. मंडळी, एका सेलिब्रिटीला जबरदस्त टेन्शन आलंय, तर ते नेमकं काय आहे आणि त्यावरती काय उपाय सापडतोय हे जाणून घेऊया. हा धमाल परफॉर्मन्स घेऊन येत आहेत कॉमेडीची दोन खणखणीत नाणी, भूषण कडू आणि अंशुमन विचारे. कोण आहे? कुकरची शिट्टी. इथे माझी टरकलेली कुकर पण शिट्ट्या मारतोय. नमस्कार, मी सेलिब्रिटी अंशुमन विचारे. खरंच ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, म्हणजे मी घाबरलोय का. अहो काय झालं माहिती आहे, आठवड्यापूर्वी माझा एक कॉन्ट्रॅक्ट शो होता आणि तुम्हाला माहिती कॉन्ट्रॅक्ट शो म्हटलं आपण ॲडिशन घेतो आणि रिस्पॉन्स आला की ॲडिशन वाढतो आपण. तीच अंगाशी आली हो माझी ॲडिशन. मी बंकसमध्ये बोललो की अरे वा, बंकसमध्ये भरपूर लोक जमा झाले आहेत,
वा वा, काही काही लोक मैत्रिणीसोबत आलेले आहेत, लोकांचा रिस्पॉन्स आला, मी चेव चढला मला एकदम. काही काही लोक बायकोसोबत आलेले आहेत, टाळ्यावर चालला, मी आणखीन चेव चढला. म्हटलं अरे वा, काही काही लोक आपल्या लफड्यासोबत आलेले आहेत आणि लोक आणखीन चेव चढला. म्हटलं तुम्ही आज वहिनी दिसत नाही सोबत. तो उठला, मला वाटलं रिस्पॉन्स आला सॉरी. तो उठला कारण त्याच्यावर तरी खरंच बायको होती हो. उठला, मला वाटलं स्टँडिंग ओवेशन देतोय. मी 2-3 डायलॉग आणखीन मारले. तो वरती आला आणि सिटिंग ओवेशन दिलं मला त्याने. सिटिंगला पाहिलं पळालो मी तिकडून आयुष्यपत. आणि सारखे त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोन येतात, जीवे मारायची धमकी दिली त्याने मला आयुष्यपत. पण मी पण शाळा आहे, मी पोलिसांकडे प्रोटेक्शन मागितलं आणि आपण सेलिब्रिटी असल्यामुळे पटकन प्रोटेक्शन मिळतं आपल्याला. आता मी बघतो कोण माझा काय वाकडं करतं ते, पण अजून पोलीस आलेले नाहीत, काय कळत. वा कधी येणार पोलीस. कोण आहे? अच्छा बेल आहे बेल. हवालदार जाधव रिपोर्टिंग सर. काय करते? बसा बसा, सांभाळा. बसा इकडे बसा. नाही सावकाश बसा सांभाळा सावकाश. एकदम काय एकदम यांग थू. नाही वय झालं तरी एवढं कसं चुकेल हो? यांगतू नाही, थँक्यू असेल ना. यू आर केलवम. काय म्हणाला? यू आर केलवम. काका सुवर्ण क्षणाचे मानकरी होण्याच्या दृष्टीने चाललेलं एकदम. आल्याला थुकरट बंद मारता येत एकदम. नाही असं नाही इथे ठेवतोय. मी काय म्हणतो काका, मी कोण तुम्ही नक्की? म्हणजे सेलिब्रिटी अंशुमन विचारे तूच. विचारता की संशय घेत आहे? नाही विचारतो, कन्फर्म करतोय. तूच अंशुमन विचारे ना. हो. मग तुझ्याच प्रोटेक्शन साठी मला पाठवलं इकडे. काय मस्करी करताय काय? अहो काका असं काय करताय? अहो ह्या वयात माणूस 3 वेळा रिटायर होतो, माहितीये का तुम्हाला? अरे म्हातारा दिसत असलो ना तरी कमी समजू नकोस. अरे अजूनही मनाने तरुण आहे मी. तरुण? ऍडमिट केलं तर 2 रक्ताच्या बाटल्या भरून तुम्हाला पाठवायला लागेल. काय बोलताय तुम्ही काय बोलताय? अरे काय बोलतोय म्हणजे खरं तेच सांगतोय. आता 59 वर्षाचा आहे, पुढच्या महिन्यात 60 लागेल आणि मग रिटायर्ड. थोडक्यासाठी रिटायर्ड होतोय, नाही तर कमिशनरच झालो असतो मी. क्या बात आहे. हा मी आहे ठणठणीत आहे. काय काळजी करू नकोस. अरे असं जरी म्हातारं वय दिसत असलं ना तरी ड्युटी एकदम चोख बजावतो मी, माहिती आहे का तुला? हवालदार जाधव रिपोर्टिंग सर. असू दे. अहो सोफा तिकडे आहे, तुम्ही बसाल तिकडे सोफा नसतो. आपल्याकडे सोफाला जावं लागतं. ही सिस्टम अजून आलेली नाहीये अजून. आपण बसू तिकडे सोफा. आली असती तर सोपं पडलं असतं ना. आज नक्की सुवर्ण क्षणाचे मानकरी आहेत. ऐका ना, मी काय म्हणतोय, तुम्ही का आलात? दुसरं कोणाला तरी पाठवायचं ना प्रोटेक्शन. माझं पण तेच म्हणणं होतं. आम्ही तेच म्हणतो. काय करतात, चांगल्या चुंगल्या कामाला इतर माणसांना पाठवतात आणि एखादा मेला तरी काही फरक पडणार नाही अशा ठिकाणी मला पाठवतात प्रोटेक्शनला. म्हणजे काय म्हणायचं काय, मी मेलो तर काय फरक पडणार नाही? काय बोलतोय का? हा कुठला बंदोबस्त आहे तुमचा? बाळा तसं नाही. काय झालं, बाकीचे पोलीस आहे ना स्पेशल बंदोबस्ताला गेलेत. का? आज गौरव मोरेचा सत्कार आहे. कोणाचा? गौरव मोरेचा सत्कार आहे, त्यामुळे सगळे लेखक पिसाळलेत. बाहेर दंगल उसळण्याची शक्यता आहे. गौरव मोरे? हो गौरव मोरे, हो त्याचा सत्कार आहे. अरे कुठे चाललंय जग हे? प्रलय येणार म्हणता, तो येणार नाही, आलाय. मी काय म्हणतोय, तुम्हाला झेपेल का, जमेल का माझं प्रोटेक्शन करणं? खरंच जमेल का? तू काही काळजी करू नकोस. अरे मी व्यवस्थित करणार, कळलं? अरे अजूनही 10 हत्तींचं बळ आहे माझ्या मनगटात. हे मनगट आहे? बुटापेक्षा जाड आहे म्हणून त्याला मनगट म्हणायचं का? हातात घड्याळ बांधल्या म्हणून त्याला मनगट म्हणायचं? काय काय खरं तुम्हाला जमेल का? हो अरे जमेल, काही काळजी करू नकोस. म्हटलं ना 10 हत्तींचं बळ आहे. चल कुठे थांब. अरे ऐक एक काम कर. काय? जाऊया आपण, निघूया. मी येतो तुझ्या बरोबर. चला ना प्रोटेक्शन द्यायला. फक्त एक काम कर. काय? हे घे हे जरा घे. काय देत आहे? काय
काय काय निघतंय की नाही सांगा ना. हो हो निघणारच आहे म्हटल्यावर. नसतं तर कसं निघालं असतं ते. बरोबर आहे. मी कोण जादूगर आहे का? नाही हो हो चुकलं, माझंच चुकलं ते. एवढं बोलायची काही गरज नव्हती हो. हा बाम आहे. हा बाम. हा बाम आहे. हा बाम काय? एक काम कर जरा पाठीला लावून दे बाम मला. जाम होत आहे. मी सेलिब्रिटी सांगतो. मी सेलिब्रिटी आहे. बाम लावायला सांगताय मला तुम्ही. अरे काय रे अरे तू स्वतःच्या बाप. ऐका ना हो ऐका ना हो ऐका ना. अहो नाही हो स्वतःच्या बापा बरोबर असं बोलतोस तू. हा म्हातारा माणूस आहे वयस्कर माणूस आहे म्हणून काय वाटेल बामच लावून द्यायला सांगतोय ना. काय वेगळं काम सांगितलंय तुला. चुकलं माझं लावून द्यायचं पटकन. त्यात काय चुकलं. लाजायचं काय लावायला. नाही ठीक आहे ठीक आहे. वडिलांचं नाव काढलं म्हणून मी बोलतोय. नाही तर एवढे काही केलं नसतं. काय काय करतोय. बाम लावायचं आहे ना. लाव 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 व्यवस्थित चोळून दे. तुला सांगतो पूर्वी आहे ना माझी कंबरदुखी नव्हती. काय झालं एका बँकेवरती दरोडा पडत होता. मी गेलो मी बघितलं त्या दरोडेखोराला. तर मी म्हटलं आहेस ना रे. आहे मी इकडेच आहे. तर मी म्हटलं त्याला अरे काय रे असं ओरडलो. तर तो पळायला लागला. मी पण त्याच्या मागोमाग पळायला लागलो. तो जोरात पळायला लागला. मी पण जोरात पळायला लागलो. मध्ये भिंत आली. भिंतीवरनं मी उडी मारली. धानकन आपटलो कमरेवर. तेव्हापासून ही कंबरदुखी सुरू झाली. बाकी काय टेन्शन. जरा खाली खाली चोळून दे व्यवस्थित. जरा खाली. हा खाली खाली. अजून पाठ संपले आता. नक्की कुठे लावू मी. पाठ संपली आता. आणि ही पाठ आहे की पोट आहे तेच कळलेलं नाही मला. ते काय आहे वयोमाना परत वे पाठपोट झाले आता ते सगळं. आज नक्की सुवर्ण क्षणाचे मान नाही काय नाही. चुकलं माझं. काय ठेव दे तिथं. बर हा आणि एक गोष्ट लक्षात काय काय झालं. चुकून डोळ्यात बुड गेले. थांबा 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 थांबा. नको त्यावेळी का उचल. थांबा. काय झालं. नाही ते बाम बाम लावला ना तो चुकून डोळ्यात बुड गेला माझं. अरे बाम कधी डोळ्यात घालतात का रे गदड्या. एक लक्षात ठेव आता मला रोज बाम लावून दिल्यानंतर हात धुवून येत जा पहिला. रोज रोज म्हणजे मी तुम्हाला रोज बाम लावायचा आहे. म्हणजे काय. अरे तुम्ही कशाला आलात. मी कसं काय काय चाललंय का तुमचं हे. काय चाललंय तुमचं हे काय. हो का एक लक्षात घ्या. त्यांनी मला धमकी दिली. मला गोळीनं मारतील धमकी दिली. कोणी गोळी मारत नाही. काय बाप जादेचं राज्य आहे काय त्यांचं. अरे मी असताना कोणी तुझ्या केसाला पण धक्का लावू शकत नाही. अहो काका गोळी मारल्यानंतर केसांचा काहीच संबंध येत नाही हो. नाही कोणी दिले कोणी तुला धमकी. ते भाऊ दाजी साहेब कोंडके. मग कठीण आहे. म्हणजे नाही तुझं वाचणं कठीण आहे. म्हणजे वाचणं कठीण म्हणजे काय आहे. अरे 8-10 मर्डर केलेत त्या माणसाने. हो काय बोलताय काय. एकदम डेंजर माणूस. 5-6 मर्डर तर त्यांनी पोलीस प्रोटेक्शन मध्येच केलेत. एका मर्डरच्या वेळेला दस्तूर खुद्द मीच होतो तिथे प्रोटेक्शन द्यायला. तुम्ही काहीच केलं नाही. काहीच कसं काय करणार नाही. एवढं कळतं मला. मर्डर करत होता. मी पुढे झालो. एवढंच मग अरे एवढं पुढे व्हायला पण ना इथे डेअरिंग लागते. हा इथे ताकद असून फायदा नाही. इथे डेअरिंग लागते. मी असं पुढे झालो आणि निघून गेलो. काय बोलताय काय तुम्ही. अहो माझ्याच लुक टेस्ट आहे. तुम्हाला कसं प्रोडक्शन साठी घेऊन जाऊ मी. काय हिंदी फिल्मचं करिअर आहे माझं. कळलं का तुम्हाला. काही काळजी करू नकोस. अरे एक लुक टेस्ट गेली म्हणून काही होत नाही आयुष्यात. अरे काय करिअर थांबत नाही तुझं. तुझ्यात जर टॅलेंट ठासून भरलेले असतील ना तर 10 प्रोड्युसर तुझ्या दारात उभे राहतील. तुम्हाला काय माहिती आहे. संजय नार्वेकर. हे पण यायला लागलं मला. चला आल्या जमलं तर ठीक आहे. पण आलं की नाही. अरे थिएटर केलेला माणूस आहे मी. थिएटर केलेला. मला काय कळतं म्हणजे गलगले गलगले. अहो काय बघताय. मुलगी नवीन आहे बघून हसते आहे. पटकन विचारून टाका पॉलिसी बद्दल. गलगले निघाले. ये देख ये हिंदू का खून है मुसलमान का. अब बता इसमें से हिंदू का कौन सा मुसलमान का कौन सा. साले बनाने वाले ने फर्क नहीं किया. तू कौन होता है साला फर्क करने वाला. काय को चाहता था आपने टक.
अरे कशाला फालतू मिमिक्री करताय? कशाला मरायला वाउचर फाडण्यासाठी फालतू टॅलेंट दाखवताय तुम्ही? कशा करता? नको, एक काम करा, पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. जरा कोमट करून आण. पाहिजे ते प्या. काय काय पडायला होतं, नेम चुकतो जरा नीट घ्या. घ्या, लवकर प्या. हे बघा, एक लक्षात घ्या, माझं मी प्रोटेक्शन करेन, तुम्ही काही करू नका, कळलं? काय काळजी करू नकोस. ए जाधव, बरं झाला सापडला तू. ए बाळा, मला वाचव, मला वाचव. लपायला जागा आहे का? एक सेकंड, एक सेकंड. जरा मोठा करायचा ना. मला वाचव. दोन बघा, तुम्ही मला प्रोटेक्शन द्यायला आलात ना, माझ्या मागे काय लपताय? काय काय चाललंय सगळं? अय हिरो, बाजूला वय. लय तंगी लय या चिचकुळ बेंब्यानं. चिचकुळ बेंब्या? चिचकुळीवाणी तोंड आहे ना त्याचं. जवा जवा पोलीस स्टेशनला पैसे मागायला जातो तवा तवा झोपेला असतं म्हातारा. काय हे सगळं? काय नाही, माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे घेतले होते, सगळे पैसे देऊन टाकीन म्हणून सांगा. तुम्ही बोला, तुम्ही सेलिब्रिटर, ऐकल. ऐकतात. हे बघा भाई, एका आठवड्याच्या आत मला पैसे पाहिजे. जर नाही दिले ना, दोघायला मारून टाकी ना. त्याच्या आईचं बाव चळेल तोंडाचं. तुमच्या फालतू मला मारून गेला तो. रक्त आलं मला. काय 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 म्हणालस? रक्त आलं, रक्त आलं. बापरे बाप, रक्त आलं. मला रक्त म्हटलं की भोवळ येते, भोवळ येते. बीपी वाढायला लागलं. बोला, तुम्ही माझ्या प्रोडक्शन आलेलात ना. रक्त पण भोवळ काय ते? मला औषध. कुठलं औषध? थांबा. हॅलो डॉक्टर. डॉक्टर ॲम्ब्युलन्स पाठवा, ॲम्ब्युलन्स पाठवा. थांबा ना 2 मिनिटं. हॅलो डॉक्टर, डॉक्टर ॲम्ब्युलन्स पाठवा. डॉक्टर हॅलो. मी मेलोच होतो ज्या पद्धतीने तू तो धनंजय जाधव ती रायफल आणि घेऊन आलास ना, तिथून ॲक्ट काहीतरी वेगळ्याच लेवलचा गेला. आणि तुमच्या दोघांची, म्हणजे मला म्हणतं की दोघांची केमिस्ट्री कमाल आहे. आणि मला भूषण सांगायचं आहे की आज तारे सरांची कुठेतरी एक छान झलक दिसली. तर या मंचावर ती गोष्ट आणखीन पाहायला आवडेल. प्रसाद दादा, कसा वाटला परफॉर्मन्स? तुझी मानेला तू बांधलायस ना तो बेल्ट, त्याच्यामुळे तुझी मान जेवढी ताठ आहे ना, तितक्याच ताठ मानेने तुझा प्रत्येक परफॉर्मन्स बघावा असं वाटतं. भूषण, फार अप्रतिम दिवसेंदिवस तुझी जी वेगवेगळी रूपं दाखवतेस, आम्हाला फार भारी वाटते. आणि अंशू, तू तर म्हणजे कमालच आहेस. तुझ्याबद्दल किती बोलू आणि किती नको असं होतं. पण गंमत अशी की अंशू कुणाबरोबरही इतका कमालीचा जेल होतो, त्याच्यासमोर कुणी येऊ दे की हीच जोडी कायमची असं वाटतं, अशी तो मॅजिक करून टाकतो. सो तुमच्या दोघांचंही प्रचंड कौतुक. मजा आली, खूप मजा आली, खूप मजा आली. मंडळी, होळीच्या दिवशी बुरा ना मानो होली है असं का म्हणतात हे तुम्हाला पुढचा प्रसंग पाहिल्यावर कळेल. रंग बरसे हो, रंग बरसे भीगे चुनर वाली. रंग बरसे हो, रंग बरसे भीगे चुनर वाली. रंग बरसे भीगे चुनर वाली. रंग बरसे भीगे चुनर वाली. रंग बरसे. हॅपी होली. इथं कुठे घेऊन आलास मला? वणी तिकडे गर्दी होती ना, मला तुला एकांतात रंग लावायचा होता. तुला काय प्रॉब्लेम नाही ना? मला कसला प्रॉब्लेम असणार आहे, माझं लग्न झालंय. राधा. आता ही कोण? उपमा. नाही आता नको नाही, बघ ना हात बरबटले, सगळे किचकिच झाली. नको. उपमा,
तू माझी राधा, मी तुझा कृष्ण, मी तुला उपमा दिली. सॉरी. हा, हे पण तुझ्या नवऱ्याला कळणार नाही ना? नाही रे, तो तिकडे याच्यात बिझी येतो, त्याला नाही कळणार. मग मी तुला माझ्या प्रेमाचा रंग लावू. मी कृष्ण काला तू राधा गोरी, मी कृष्ण काला तू राधा गोरी, तुझा माझा समडा जोड या गोकुळ नगरी, तुझा माझा जमला जोड या गोकुळ नगरी. राधा 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 वनी राधा राधा. परत बोल ना, का बोलला? राधा. ही गोवर्धन परत तुला राधा दिसते? हो वनी, काय काय तू इकडे कशाला डायरेक्ट? हा माझ्या डोळ्यात रंग गेला. डोळ्यात रंग? काय ग, माझ्या मेलीच्या लक्षातच आलं नाही ग. गौरव तू इथेच? मग परपुरुष कोण आहे? ते चेहऱ्याला रंग लागला ना, मला दिसलंच नाही. सॉरी. नाही चेहऱ्याचं ठीक आहे, बाकीचं तरी काय? हा, बाकीचा कुठे रंग आहे? आणि ह्याच्यात आणि माझ्यात किती फरक आहे बघ ना जरा. ह्याचे केस बघ, माझे केस बघ. ही माझी निशाणी आहे ना. आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा टाना ना ना ना. याची काय निशाणी आहे? एवढं तरी तुला कळलं पाहिजे ना यार. बरं एक मिनिट, याला दाढी आहे, मला दाढी आहे. मग रंगपंचमीला रंग लावला म्हणजे लगेच दाढी येते का? नाही ना. एवढं डायरेक्ट इकडं कसं काय आलं तू यार? बरं तुझं मला कळलं. तुझं काय रे सेक्सी नाग्या? तुझं काय तिला दिसलं नसेल, तुला नाही दिसलं? ऐक माझं जायला मेली तर लक्षातच नाही आलं, रंग लागला. ऐक व्हॉट ऍक्टिंग यार. ऍक्टिंग स्कूल ऑफ एकांकिका. काय ऍक्टिंग केलीस तू? ऐक, माझ्या मेलीच्या लक्षातच नाही आलं. वाक्य तरी बदलायची. ती जसं बोलली तसंच तू बोललाय. वाक्याचं लिंग तरी बदल. सॉरी, नाही मला खरंच नाही कळलं. मला वाटलं ती काय वाटलं? ही ती लागला करायला. ती विसरली असेल, तू कसं काय विसरला बे? नाही खरं सांगतो, मला असं कसं झालं माझ्याकडून. हा काय काय मगाशी मी बासुंदी प्यायलो तेव्हापासून डोकं गरगरायला लागलं. तुझ्या बापाने रंगपंचमी मला बासुंदी पाहिली होती रे. अरे तू जी पाहिल्यास ना ती थंडाई, नशा चढते ते नशा, ती तू प्यायलायस. किती ग्लास प्यायला रे? मस्त लागली, 4 ग्लास प्यायलो. 4 ग्लास थंडाई प्यायलास तू? आता तू हलशील. मी तर एकच ग्लास प्यायले. नाही तू ज्याच्यात पिते ना त्याला बॅरल म्हणतात. आता मला कळलं तुम्ही दोघे इथे कसे काय आलात ते. म्हणजे तुम्ही ती थंडाई प्यायलाय, तुम्हाला ती नशा चढलीये. आता तुम्हाला हळूहळू लूप लागेल. आणि ती नशा केली ना तर माणूस एकच गोष्ट करतो, एकदा हसायला लागला की हसायला लागतो, रडायला लागला की रडायला लागतो. तर काम करू, आपण घरी जाऊ. ओंकार तू घरी जा बाळा. कोणाच्या? तुझ्याच घरी जा. हा तुला जास्त झाले ठीक आहे. मी माझ्या बायकोला घेऊन जातो. चल वनी, आपण हळूहळू घरी जाऊया. चल हळू चल ना. आता तू हळ. मी ऑलरेडी तेच सांगतोय. चल जाऊया. मला कसं मग गौरव सांभाळ. गौरव सांभाळ. काय होणार नाही, काळजी नको करू. सोड ना. मध्ये कसा का तू 2 मिनिटं. अरे बघा ना तुमची बायको कशी करते. हे बरोबर कळलं तुला. बघा ना तुझी बायको कशी करते. अगे म्हणे ए तू ओंकार आहे, मी गौरव आहे. तुला ऍक्च्युअली मला 2 गौरव दिसतात. एक खरा गौरव, एक खोटा. एक खरा तू साईडला गेला. हा खोटा तू. फ्रेश मला एक कळत नाही यार,
तुला मिठी मारली, मला कानाखाली का मारली? येड्या नशा. फ्रेश झालं ना? झालं गरगरतंय. माझं पण डोकं गरगरतंय. होईल, सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. एक मिनिट थांब. मला एक कळत नाही, ती चुकून तुला गौरव समजते, तू का स्वतःला गौरव समजतोयस? नशा नशा. तेच सांगतोय ना, नशा झाली. ओंकार बाळा, तुला झाली, जास्त झाली. तू एक काम कर, तू घरी जा. कोणाच्या? त्याच घरी जा रे. हा, तू घरी जा. कळतं तुला? तुला काही दिसतंय का? 2-3 नाही ना? जा घरी. हा, कळलं? आम्ही कुठे आलो तुला माहितीये ना? कुठे? मी हिच्या मैत्रिणीच्या घरी आलोय. वनी, आपण मिनलच्या घरी आलोय. तिच्या सोसायटीत आलोय होळी खेळायला. वनी, आपल्याला घरी जायला पाहिजे. चला जाऊया ना आपण. जाऊया. मी मिनलला सांगून येते, काळजी करत बस. अरे यार, मिलन, मजा आली होळीला, खूप मजा आली, खूप थँक्यू. हो ना, मी खरं सांगते, म्हणजे तू होतीस ना म्हणून मजा आली, नाही तर सगळं वाटोळं झालं असतं. बरोबर आहे, बरोबर आहे. चला, तू आता ना अति करायला लागलास, डोक्यात चाललास माझ्या. ती तुला चुकून मिलन समजते, तू का स्वतःला मिलन समजतोय? नशा नशा. वा वा, तुला खरंच झालीये बाळा. तू जा ना गावी. तू गेलास ना तर ती माझ्या सगळं बघेल. तू जा ना यार. मी नाही जाणार. हा, नाही जाणार? नाही जाणार. कोणा जाणार? जातोय मी. काय बोला? मी कशाला जाईल? मी कशाला जाईल? मध्ये काय बोला? मध्ये काय नाही बोललो. शिवी दिली? शिवी दिली? बोट खाली कर. हा, बोट खाली कर. केलं. बंद कर. हे बघ, हात नको करायचा. काय करशील? हात नको करायचा. तू निघायतून. तो हे बघ काय बुकी मारेल. बुकी मारेल ना. तू बुक्की मारून डोकं का मारलं? डोकं मारलं. मी पण मारली बुक्की. केसावर हात का फिरू? कोण टाकीन तुला मी? पोलीस मामा समोर असताना कसं काय भांडताय? स्वतःला पोलीस समजायला लागली यार. काय हा तुला त्रास देतोय? हो पोलीस मामा. वनिता हा तुला त्रास देतोय? तू चल, मी तुला घेऊन जातो. अरे आता तुला मी लय मारी ना. का? अरे ही तुला चुकून वनी समजते ना, मग तू का स्वतःला वनिता समजतोय? नशा टार टार फस फस. चला पोलीस मामाला घेऊन चला. चला. राधा, तू इकडे. दादा, तू इथे काय करतेस? तू इथे काय करतेस याच्या बरोबर? ओमकार, अगं बाई, म्हणजे अगं बाई, डोळ्यात रंग गेला. ओमकार, तू इथेस? मग माझ्या मेलीच्या लक्षातच नाही आलं. ह्याच्या तोंडाला रंग लागलाय ना, मला काही कळलंच नाही. मला वाटलं तू एवढं हा रंग लागले म्हणून तू ओळखलं नाहीस मला. तू मेलीस आणि ह्याच्या तर नाही. तू चल घरी. तू मध्ये येऊ नका. बघ ना बुक्की मारीन. बायको आहे ती माझी. कुठे पळू? कुठे पळू? जा गावभर फिर. घरात चल. घरात चल. कृष्णा, माझा कृष्णा. आई शपथ, कुठली नशा आहे का ही? 2च मिनिटात चढली, 2च मिनिटात उतरली. एक नंबर. पोलीस मामा 3rd डिग्री घरी आपली वाट बघते. टायर बांधलाय मी. बुरा ना मानो भाई, होली है, रंग बरसे भीगे चुनर वाली. बाप रे, किती तो गोंधळ. हसणं थांबतच नव्हतं. एकतर माझं, त्यांचं, ऑडियन्स तर कोणाचंच नाही. आपण डायरेक्ट आपल्या हास्य रसिकांकडे वळूया. प्रसाद दादा, कसा वाटला परफॉर्मन्स? तुला एक विचारायचं आहे. आपल्याला हे विनोदी वाटलं हे ठीक आहे, त्यांना का ते विनोदी वाटलं? प्रसाद नशा. हास्य तत्वाची नशा.
वा वा, बहारदार बहारदार. ते खोट्या थंडाईमुळे जी खोटी थंडाई जशी चढत गेली तितकाच खरा रंग चढत गेला या स्किटचा असं मला वाटतं. अफलातून मस्त एन्जॉय केलं मी, खूप एन्जॉय केलं. आणि हे कुठे अंशू कुठे? अरे ओळखताच नाही एवढा रंग. ब्रिलियंट होता तो पंच, मला खूप आवडला. मला फक्त गौऱ्या तुला एक विचारायचं की होळीचा स्किट होतं रंगपंचमीचं, ओमकार, वनिता, अंशूनी पण एवढा रंग लावलाय, तू का नाही रंग लावलास थोडा? अच्छा चेहऱ्याला. ओके ओके. ऍक्च्युली काय माहितीये का, समीर दादा ना माझा प्रत्येक ब्रेकला डोकं खातोय माहितीये. त्याला इतके प्रश्न पडलेत. मी एक काम करते, समीर दादालाच स्टेजवर बोलवते, तोच तुम्हाला विचारेल. हा समीर दादा ये ना. हाय अश्लील उद्योग मित्रमंडळ, नमस्कार. सुरुवातीला मला या चित्रपटाचे दिग्दर्शक आलोक राजवाडे यांना प्रश्न विचारायचा आहे. तर हा चित्रपट ऑलरेडी रिलीज झालेला आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे त्याला, खूप तुफान प्रतिसाद आहे लोकांचा. तर ह्या चित्रपटाबद्दल काय सांगशील तू? तर अभय महाजन हा जो माझा मित्र आहे, आम्ही गेली 10-12 वर्ष एकत्र काम करतोय. हा या चित्रपटात प्रमुख भूमिका करतोय. आतिश नावाचं हे पात्र आहे. आणि आपल्याला माहिती आहे की दहीहंडीचा सोहळा सर्वत्र होत असतो आणि तिथे मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजला बोलवायची चढावड असते. तर आतिशच्या डोक्यात अशी एक भन्नाट कल्पना येते की एक काल्पनिक पात्र आहे, तिला आपण दहीहंडीच्या इव्हेंटला बोलूया, कारण ती सगळ्यात पॉप्युलर आहे आणि तिला कधीच कोणीच पाहिलेलं नाही. आणि ती येते का नाही येत याबद्दल हा चित्रपट बेतलेला आहे. आणि ती न येण्याला मदत करणारं एक मित्रमंडळ आहे, ज्याच्यामध्ये ऋतुराज आहे, केतन आहे, अजून विराट मडके आणि अक्षय टंगसाळे आहेत. आणि त्याची एक प्रेम कहाणी आहे, ज्याच्यामध्ये आहे पर्ण पेठे आणि सायली फाटक. आपल्या सगळ्यांचाच एक सोज्वळ चेहरा असतो आणि त्याबरोबर एक लपवलेला दडवलेला अश्लील चेहरा असतो, जो आपण जनरली लोकांसमोर आणत नाही. तर हा दडवलेला चेहरा बाहेर आणायचं काम या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही करणार असं आपण म्हणूया. तर तुम्ही सगळेजण आवर्जून हा चित्रपट बघा असं मी आवाहन करतो. वा वा वा, अगदी नक्कीच बघणार आहोत. अभय, मी तुझ्याकडे येतो. अभय, काय सांगशील तुझ्या या सगळ्या भूमिकेबद्दल? याच्यामधलं पात्र जे आहे ते की प्रेम या गोष्टीविषयी आपल्याला सतत वाटत असतं की प्रेम आपल्या आयुष्यात जेव्हा येतं त्याच्यातनं आपल्या पूर्णत्वाचं एक फिलिंग येतं. पण ते प्रेमसारखं आपल्याला असं आपण त्याच्यामागे पळत असतो आणि ते आपल्याला दगा देत असतं, इकडे तिकडे जात असतं. तर असा तो आतिश आहे की ज्याची एक फॅन्टसी प्रेमाविषयीची आणि सगळ्याविषयीची आहे आणि एक त्याची रियालिटी आहे. तर त्या दोन्हीच्या मध्यात तो कसं पुढे जातो आहे आणि वयात आलेल्या एका मुलाला पॉप्युलर होण्याचा तो प्रयत्न पण आहे, स्वतःला शोध पण आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी त्या सिनेमात आहेत. वा वा वा, एकदा जोरदार टाळ्या यांच्या सिनेमासाठी वाजवूया. त्या दहीहंडी बरोबर हाऊसफुलची अंडी सुद्धा नक्की तुम्ही फोडाल अशा मी संपूर्ण तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.